समाजकारणाकडे वळण्याचं कारण काय? एकदम सुंदर प्रश्न विचारला. खरं तर चांगली नोकरी होती, चांगलं पॅकेज होतं, गाडी घोडं सगळं कंपनीकडून एकदम चांगलं ऐशारामी जीवन जगत असताना म्हणजे एक चांगलं जीवन होतं सुस्थितीत. परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वडिलांनी घालून दिलेलं बाळकडू आणि माझ्यातला असलेला कार्यकर्ता स्वस्त बसून देत नव्हता. मग कुठेतरी आपण आपल्या त्या राजकीय ज्ञानाचा फायदा समाजासाठी किंवा पक्ष संघटनेमध्ये करावा असे कायमच मनामध्ये आतून येत राहिलं. त्यामुळे तो स्वस्त न बसणारा कार्यकर्ता मग समाजासाठी काहीतरी करावं हे हेतूने बाहेर पडला. म्हणजे सातत्यानं शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत राहिला, प्रश्न ऐकून घेत राहिला आणि एक क्षण असा आला की आता हे प्रश्न मांडूया, आता या प्रश्नांसाठी जाब विचारूया आणि मग राजकारण सुरू. अगदी खरं. काय एखादा काय कुठला प्रसंग घडला की ज्यामुळे तुम्ही हे स्विचिंग घडून गेलं? खरं तर माझे वडील एक या परिसरातलं एक प्रख्यात नेतृत्व होतं. त्यांच्या दशक्रियेच्या निमित्तानं म्हणजे आज मी अभिमानाने सांगतो, खरं तर दुःखद घटना होती, परंतु इतका समाज त्यावेळेस जमा झाला. खूप लोक म्हणजे आज सुद्धा आज न भूतो न भविष्यती गर्दी त्या कार्यक्रमाला आमच्या सांत्वनपर आली. परंतु त्यातूनच एखादा कार्यकर्ता कसा निवडावा असे काही नेतृत्व समाजामध्ये असतात. मग माझे आमदार अशोकराव टेकवडे यांनी चौकशी केली की हा कार्यकर्ता कोण आहे. म्हणजे एवढा सगळा समाज पाहिल्यानंतर ते प्रभावित झाले आणि त्यांनी मग काही कार्यकर्त्यां थ्रू आणि प्रवीण काळभोर म्हणून त्यावेळेस हवेली तालुका राष्ट्रवादी युवकांचे अध्यक्ष होते, त्या दोघांनी मला संपर्क साधून पक्ष संघटनेमध्ये काम करावं अशा प्रकारची ऑफर केली. खरं तर परंतु मी गावामध्येच खूप रमलो होतो खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये किंवा गावच्या कारभारामध्ये, त्यामुळे बाहेर येण्याची इच्छा नव्हती. परंतु त्यांनी काही गोष्टी पटवून दिल्यानंतर मला आठवते 2003 साली मी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रसिद्धी प्रमुख म्हणून एक जबाबदारी घेतली आणि आजही तुम्ही 23 वर्षानंतर जरी तालुक्यात विचारलं तरी मला प्रसिद्धी प्रमुख म्हणून जी ओळख लाभली ती आजही लोक त्या नावाने ओळखतात किंवा सुरुवात खरी ओळख तिथंच खरी ओळख.